सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 161 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी ऑफिसमध्ये आली आणि अतुलसुद्धा. रात्रीचं स्वप्न आठवून तन्वी गालात हसत होती. तिला अर्जुनचा खट्याळपणा आठवत होता आणि अतुलही खूप खुश होता. आज ऑफिसमध्ये आल्या आल्या गुड मॉर्निंग मॅडम असं तो खूप उत्साहात म्हणाला. तन्वी म्हणाली, गुड मॉर्निंग अतुल, खूप खुश दिसतोयस तू. काही गुड न्यूज आहे का? आणि आता अतुल थोडीशी जीभ चावत शांत बसला आणि म्हणाला, काही नाही मॅडम, सहजच. आत्ताच मी हॉस्पिटलमधून आलो ना, मी नर्वस होतो अर्जुन सरांना पाहून. तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुम्ही जर पेशंटसमोर असं नर्वस राहिलात तर पेशंट कोमातून बाहेर कसा येईल, त्याला कोमातून बाहेर यावंसं वाटेल तरी का. म्हणून सगळ्यांनी हॅप्पी राहा, त्यांच्याशी गप्पा मारा, बोला. म्हणून मी सरांशी खूप गप्पा मारून आलोय. आणि आता तन्वीला त्याचा हा विचार खूप आवडला. गप्पा तर तीही अर्जुनशी खूप मारायची, पण नर्वस होऊन, रडत रडत. अर्जुनला हॉस्पिटलमध्ये पाहण्याची परवानगी फक्त अतुल, तन्वी, रिया आणि कुणाल यांनाच होती. त्यामुळे अतुल केव्हाही जायचा आणि अर्जुनला भेटायचा. तन्वी म्हणाली, अतुल, सपनाचं काय झालं? आपला प्लॅन काम करतोय ना? अतुल हसून म्हणाला, काळजी करू नका मॅडम, यू डोंट वरी. ती खूप स्मार्ट आहे. MD खन्नाला या कारणाची त्या कारणाला खबर नाही लागू द्यायची. थांबा मॅडम, आपण तिच्याशी बोलूया असं म्हणून त्यानं सपनाला फोन लावला. हॅलो अतुल सर, बोला. तन्वी म्हणाली, सपना, मी बोलते. कशी आहेस तू? आणि आता सपनाला तन्वीकडून हा प्रश्न अपेक्षित नव्हता. तिला तर वाटलं मॅडम विचारतील काम कसं चालू आहे, काय प्रोग्रेस आहे. पण कामापेक्षाही तन्वी मॅडमना मी महत्त्वाचे आहे हे सपनानं ऐकलं आणि तिला बरं वाटलं. आणि ती म्हणाली, मॅडम मी ठीक आहे. मग अतुल म्हणाला, सपना, आपल्या कामाचं काय झालं? तुझ्यावर त्याला डाऊट नाही ना आला? सपना म्हणाली, नो अतुल सर, आपलं काम आपल्या प्लॅननुसार सुरू आहे. तो तर फार उतावीळ झाला आहे माझ्या जाळ्यात अडकायला, पण इतक्या लवकर त्याला नको फसवायला असं मला वाटलं. लगेच त्याला होकार दिला असता डेटसाठी तर त्याला डाऊट आला असता. अतुल थोडा हसत म्हणाला, लडकियो वाले नखरे करतेस ना तू सध्या? सपना हसून म्हणाली, हो सर, पण मोहित खन्ना इतका लट्टू झाला आहे की मला वाटतं खूपच लवकर आपलं काम होऊन जाईल. तन्वी म्हणाली, सपना, जे काही करायचं आहे ते स्वतःची काळजी घेऊन कर. मी तुला खरं पाठवलं तिथं, पण मला खूप काळजी वाटते तुझी. गुंड प्रवृत्तीचा आहे ग तो माणूस. त्यानं अर्जुनचं काय केलं बघितलंस ना? एखाद्याला संपवायला सुद्धा तो मागे पुढे बघत नाही. सपना म्हणाली, मॅडम डोंट वरी, मी अजिबात ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलत नाही, पण तो खरंच घायाळ झाला आहे माझ्यासाठी. आणि इतक्यात MD खन्नाचा सपनाच्या मोबाईलवर फोन आला. आणि सपना म्हणाली, शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. मॅडम, त्याचाच फोन येतोय. बहुतेक आजच त्याला डेट फिक्स करायची असेल माझ्यासोबत. अतुल म्हणाला, ओके बाय, ठेवतो फोन. आणि सपनाने मोहित खन्नाचा कॉल घेतला. हे हाय सेक्सी, हाऊ आर यू? ती म्हणाली, कोण कोण बोलत आहे? तो म्हणाला, इतक्या लवकर विसरलीसुद्धा? मी मोहित. ती म्हणाली, कोण मोहित? आणि माझा नंबर तुमच्याकडे कसा? सपना मुद्दाम त्याची फिरकी घेत होती. तो मनात म्हणाला, ॲटिट्यूड, हां, भाव खातेस का? मग तो हसून म्हणाला, सितारा क्लब, काल रात्री आपण डान्स केला होता आणि तूच मला तुझा नंबर दिला होता, आठवलं? आणि आता सपना आठवल्याचं नाटक करत म्हणाली, ओ मोहित, मोहित खन्ना, राईट? तो म्हणाला, राईट. आणि ती म्हणाली, पण मला तर वाटलं होतं की तू रात्रीच कॉल करशील, पण तू नाही केला. इतका उशीर नसतो करायचा सुंदर मुलींना कॉल करायला. तो म्हणाला, म्हणजे तू वाट पाहत होतीस माझ्या कॉलची? ती म्हणाली, तुला काय समजायचं ते समज. तो म्हणाला, सपना, आज आपण भेटू शकतो का? ती म्हणाली, तुला काय वाटतं? तो म्हणाला, आय वॉन्ट टू मीट यू बेबी. आणि ती हसून म्हणाली, ओके, तू मला पत्ता दे, मी तिथं येते. आणि म्हणाली, बाय द वे मोहित, तुझा आवडता रंग कोणता आहे? मला तुझ्या आवडत्या रंगाचा ड्रेस घ्यायचा आहे. आणि आता तो तर खूप चेकाळला. आणि ती पुढे म्हणाली, आणि तुझ्या आवडता परफ्यूमसुद्धा सांग. आणि आजची अरेंजमेंट खूप चांगली झाली पाहिजे. मी ही नाईट कधीच विसरणार नाही आणि तुलाही विसरू देणार नाही. आणि खूप आनंदाने मोहित म्हणाला, येस डार्लिंग, मी तुला हॉटेलचा ॲड्रेस आणि टाईम मेसेज करतो.
मग बाय स्वीट हार्ट असं म्हणत तिने फोन ठेवला आणि रात्री त्याला कसा ट्रॅप लावायचा याविषयी प्लॅन करत बसली. आणि आता इकडे तन्वी आणि अतुल त्यांचं काम करत होते. आणि आता एक प्रॉब्लेम झाला. तन्वीला तो सॉल्व होत नव्हता आणि तिने अतुलला आत बोलावलं आणि म्हणाली, अतुल हे बघ ना जरा, मला जमतच नाही. पहिल्यापासून माझा यातच प्रॉब्लेम होतो बघ. मी खूप ट्राय केला पण हा प्रॉब्लेम माझ्याच्याने कधीच नाही सुटला. अतुल म्हणाला, बघू. त्याने पाहिलं आणि हसून म्हणाला, हा प्रॉब्लेम का? धत्तेरिकी मॅडम, अहो हा तर अर्जुन सरांच्या डाव्या हाताचा मळ आहे. एका चुटकीत सॉल्व करतात सर. पण कसे करतात मलाही नाही माहीत. आणि आता तन्वी अर्जुनचं नाव ऐकून निराश झाली. आणि अतुल म्हणला, मॅडम गिव्ह मी 5 मिनिट असं म्हणून बाहेर गेला आणि 5 मिनिटात परत आला आणि म्हणाला, मॅडम सोल्युशन मिळालं. लॅपटॉप घेतला आणि काहीतरी केलं आणि प्रॉब्लेम सॉल्व. आणि तन्वी म्हणाली, अतुल तुला पण जमलं की. तू तर आत्ताच म्हणाला होतास ना अर्जुनशिवाय हे कोणाला येत नाही. अतुल म्हणाला, मॅडम मी आत्ताच कोणाला तरी विचारून आलो, मला नाही येत ते. तन्वी आश्चर्यानं म्हणाली, कोणाला विचारलं तू? आणि इतका हुशार कोण आहे अर्जुनपेक्षा? अतुल म्हणाला, आहेत, अर्जुन सरांचे गुरु आहेत ते. तन्वी गप्प बसली आणि मनात म्हणाली, अर्जुनचे बिझनेसमधले गुरु तर त्याचे बाबा आहेत, मग हे कोण गुरु आहेत त्याचे जे मला माहीत नाहीत. आणि ती अतुलला काहीतरी विचारायला जाणार इतक्यात रियाचा फोन आला आणि ती म्हणाली, दीदी आज आर्यनची लस होती, द्यायला जावं लागेल ना? तन्वी म्हणाली, अरे हो गं, मी विसरलेच होते. मी माझं काम आवरते आणि दुपारपर्यंत येते. आणि आता तन्वी अतुलला अर्जुनच्या गुरुविषयी विचारायचं विसरली. ती तिचं काम संपवत होती आणि दुपारी ती घरी गेली लंच ब्रेकमध्ये. एक उत्तम आई, एक उत्तम बिझनेस वुमन या दोन्ही आघाड्यांवर तन्वी काम करत होती. आणि आता संध्याकाळ झाली. एका 7 स्टार हॉटेलमध्ये MD खन्नानं सपनाला बोलावली. एक आलिशान रूम बुक केली होती. सपनासुद्धा त्याच्या आवडीच्या रंगाचा अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून आली होती. केस कुरळे केले होते. आधीच काळ्या असलेल्या डोळ्यांना खूप काजळ फासलं होतं आणि ओठ तर इतके लाल भडक की गुलाबाच्या पाकळीला सुद्धा फिके पाडतील. आणि उंच टाचेचे सँडल. नागिनीसारखी तिलकी चालत चालत ती त्या रूममध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर खूप कॉन्फिडन्स दिसत होता. खूप धीट होती ती, हे तर माहीतच होतं. ती कुणालाही घाबरत नव्हती. बोलताना वागताना संकोच बाळगत नव्हती आणि आताही ती MD खन्नाला घाबरत नव्हती. किंवा तिच्या चेहऱ्यावरून असं वाटत नव्हतं की तिच्या मनात काय चाललं आहे. हनी ट्रॅप म्हणजे काय असतो हे तिच्याकडे बघून कळत होतं. आणि तन्वीने परफेक्ट निवड केली होती तिची या कामासाठी. तिच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर घाबरली असती, संकोचली असती. प्लॅन जर फसला तर काय करायचं म्हणून तिला घाम फुटला असता. पण सपना खूप बोल्ड होती. आणि काही वेळानं मोहित तिच्या जवळ आला आणि तिने ड्रिंकचे पेग भरायला सुरुवात केली. ती त्याच्या मांडीवर जाऊन बसली आणि एक एक करून त्याला ड्रिंकचे पेग पाजत होती. आणि मोहितला ड्रिंकऐवजी तिच्या सौंदर्याची नशा चढत होती. आणि आता दारूच्या नशेत तो तिला म्हणाला, सपना तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून आणि माझा सगळ्यात मोठा शत्रू नेस्तनाबूत झाला म्हणून मी परवा खूप मोठी पार्टी ठेवली आहे. आता सपनाला जे हवं होतं ते तो बोलायला लागला होता म्हणून तिने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला, रेकॉर्डिंग सुरू केलं. आणि ती म्हणाली, सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे कोण? मोहित म्हणाला, अर्जुन देसाई. सपना म्हणाली, तो अर्जुन देसाई? तो आता हॉस्पिटलमध्ये कोमात आहे. तो कधी ना कधी कोमातून बाहेर येईलच ना. मोहित खन्ना तसाच नशेत म्हणाला, नो चान्स. त्याला जर कोमातून बाहेर यायचं असतं तर कधीच आला असता. मला सुद्धा असंच वाटलं होतं की तो पहिल्या 24 तासातच कोमातून बाहेर येईल, कारण तो फार जिद्दी आहे. पण त्याने तर अर्ध्यातच लढाई सोडली आणि हार मानली. सपना म्हणाली, पण तो तुझा शत्रू कसा? आणि बिझनेसमध्ये तर कोणच कोणाचा शत्रू नसतो आणि कोणच कोणाचा मित्र नसतो कायमस्वरूपी. मग तू त्याला तुझा शत्रू का मानतोस? तो म्हणाला, कारण त्यानं माझ्या कामात ढवळाढवळ केली होती.
असं म्हणून त्यानं अर्जुनला लाच दिल्यापासून ते दिल्लीमध्ये काय काय घडलं, अर्जुनचा डाव हाणून पाडण्यासाठी त्यानं कशी सेटिंग लावली होती, त्या बोर्डमधले कोण कोण त्याच्याशी सामील होते, त्याचा ॲक्सिडेंट कसा केला, सगळे पुरावे कसे संपवले, ते सगळं बरळत होता. आणि आता सपनाचं काम झालं होतं. तिने मोहितला आणखीन 2-3 पेग पाजले आणि MD खन्ना नशिला डोळ्यांनी सपनाच्या अंगावर आला आणि तिथंच बेशुद्ध पडला. सपनानं त्याला बाजूला ढकलला, पर्स घेतली आणि बाहेर निघाली. आणि इतक्यात खन्नाचे बॉडीगार्ड तिला दिसले, पण त्यांनी तिला ओळखलं नाही आणि ती तशीच शिताफीनं निसटून आली. आता मोहित खन्नाला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. सपनाने सकाळी अतुलला कॉल केला आणि सांगितलं आपलं काम झालं आहे. अतुल तिच्याकडे गेला आणि तिच्याकडून सगळे पुरावे कलेक्ट केले. सगळी कामगिरी फत्ते होईपर्यंत, खन्नाचा बँड वाजेपर्यंत तिला ऑफिसला यायला अलाउड नव्हतं. मग सकाळी परत MD खन्नाचा कॉल आला आणि तो तिला म्हणाला, तू कधी गेलीस, मला सांगितलं का नाहीस? आणि ती म्हणाली, मोहित, रात्री तू किती रॅश वागत होतास माझ्यासोबत. तुला ड्रिंक केल्यावर काही कळत नाही. मी नाराज आहे तुझ्यावर. चक्क तू मला बाईट करत होतास. आणि तो ओशाळला, कारण रात्री त्यानं काय केलं होतं हे त्याला काहीच माहीत नव्हतं. तो तिला समजावत म्हणाला, सॉरी बेबी, पण उद्या येशील ना नक्की पार्टीला? ती म्हणाली, नक्की येईन, पण तू उद्या अजिबात ड्रिंक करू नकोस. मला तू पूर्ण शुद्धीत हवा आहेस, कारण मीच तुझे होश उडवणार आहे. आणि तिच्या या बोलण्याचा त्याला काहीच अंदाज नाही आला. तो हसला आणि म्हणाला, मी तुझी वाट बघतोय पार्टीमध्ये, लवकर ये. ती म्हणाली, मी सुद्धा वाट बघते की कधी तो क्षण येतोय जेव्हा पार्टी सुरू होईल. आणि आता तन्वी आणि अतुलने ते सगळे पुरावे ऐकले. त्याचं ओरेल कन्फेशन पुन्हा पुन्हा ऐकलं आणि तन्वीने हाताच्या मुठी आवळल्या आणि म्हणाली, MD खन्ना, उद्या तुला अख्ख्या जगासमोर मी एक्सपोज करणार. अतुल म्हणाला, मॅडम तुम्ही? तन्वी म्हणाली, हो, तो माझा गुन्हेगार आहे, त्याला शिक्षा मीच देणार. उद्या त्याच्या तोंडाने त्याचे सगळे गुन्हे कबूल करणार आहे तो अख्ख्या जगासमोर. अतुल, तू एक काम कर, हॉस्पिटलच्या बाहेर सिक्युरिटी टाईट कर, अर्जुनचे बॉडीगार्ड तिथं ठेव. अतुल म्हणाला, हे कशासाठी मॅडम? तन्वी म्हणाली, कारण जेव्हा MD खन्नाचा खेळ खल्लास होईल तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये अर्जुनला दगाफटका करण्याचा प्रयत्न करेल. आता मला अर्जुन बाबतीत कोणतीच रिस्क घ्यायची नाही, अजिबात गाफील राहायचं नाही मला. अर्जुन बाबतीत मी आता पुन्हा रिस्क घेणार नाही. आणि मॅडम, तुम्ही तुमच्यासोबतही काही सिक्युरिटी देतो. तन्वी म्हणाली, अतुल, मी ब्लॅक बेल्ट कराटे आहे, तुझ्या अर्जुन सरांना माहीत आहे. अतुल हसून म्हणाला, काही सांगता काय मॅडम, पण तरीही मला वाटतं तुम्ही एकट्या नको जायला तिथं. तन्वी म्हणाली, मी एकटी नाहीच. अर्जुनचं प्रेम आणि त्याचा विश्वास आहे माझ्यासोबत आणि पोलिसही असतील. तू काळजी करू नकोस, तू फक्त अर्जुनकडे लक्ष दे. आता आज संध्याकाळी पार्टी होती. जिकडे तिकडे दिव्यांचा झगमगाट सुरू होता. MD खन्नाचे त्याच्याच टाईपचे असणारे सगळे गेस्ट आले होते. हाय प्रोफाईल मंडळी होती ती सगळी. सगळे रिपोर्टरसुद्धा आले होते त्याच्या सक्सेसची बातमी कव्हर करायला. उद्याच्या न्यूजपेपरमध्ये MD खन्नाचं खूप अभिनंदन होणार होतं आणि खूप खूप कौतुकसुद्धा. MD खन्ना आतुरतेने सपनाची वाट पाहत होता. तो सगळ्या गेस्टशी हस्तांदोलन करून भेटत होता. आणि इकडे तन्वी हॉस्पिटलमध्ये आली अर्जुनला भेटायला, त्याच्याकडून परवानगी घ्यायला. त्याची परवानगी घेतल्याशिवाय ती काहीच करणार नव्हती. ती म्हणाली, अर्जुन, मला माहीत नाही हे तुला आवडेल की नाही आवडणार, तू मला परवानगी देशील की नाही, पण मी त्याला सोडणार नाही. त्यानं माझ्या सौभाग्यावर घाला घातला आहे. या हिमतीचं उत्तर तर त्याला द्यावंच लागेल. सत्यवानाचं प्राण वाचवण्यासाठी सावित्री यमाशी सुद्धा लढली होती आणि मी माझ्या सत्यवानाचं प्राण वाचवण्यासाठी या पृथ्वीवरच्या यमाशी आज लढणार आहे आणि त्याला नेस्तनाबूत करणार आहे. अर्जुन, तू आहेस ना माझ्यासोबत कायम? येस बेबी, असा तिला कुठून तरी आवाज आला. तिनं आश्चर्याने इकडे तिकडे पाहिलं, अर्जुनकडे पाहिलं आणि पुन्हा तिला समजलं की हा तिचा भास आहे. असे भास तर तिला रोजच होत होते. आणि आता तन्वीनं पुन्हा त्याच्या कपाळावर किस केला, पण यावेळी तिच्या डोळ्यातून अश्रू नाही ओघळला. आणि आता तिची गाडी निघाली MD खन्नाच्या पार्टीमध्ये. आणि आता आणखीन एक गाडी
थोड्या वेळाने तिचा पाठलाग करत होती. आता कोण करत होतं तन्वीचा पाठलाग हे लवकरच कळेल.